वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आजचीच आहे, म्हणजेच 18 फेब्रुवारी 2026ची ही प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. 42 या विषयाचा कोड नंबर आहे. आणि ही प्रश्नपत्रिका जे 11वीचे विद्यार्थी आहेत की ज्यांना पुढे 12वीची परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी उत्तरं बरोबर आहेत की नाही ते चेक करायचे आहेत. ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेला 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. ही बोर्ड प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासा. आता ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देते. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तुम्हाला देणार आहे. तर 18 फेब्रुवारी 2026ची ही प्रश्नपत्रिका कशी होती ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या आहेत. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 3 प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. ही सूचना प्रत्येक विषयाला वापरायची आहे. उपप्रश्न खालोखाल घेतले तरी चालतात, पण पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन नवीन पानावर घ्यायचे आहेत. प्रश्न पहिला एकूण 20 गुणांचा आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते. त्यामधील अप्रश्न आहे. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याला 5 गुण आहेत. क्रमांक 1 दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे टिंबटिंबचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पर्याय सार्क, ब्रिक्स, G20, शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SCO. क्रमांक 2 टिंबटिंब हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. पर्याय तोटा, वेतन, गुंतवणूक, नफा. 3 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद टिंबटिंब येथे झाली. पर्याय रिओ दे जानेरो, पॅरिस, न्यूयॉर्क, स्टॉकहोम. क्रमांक 4 टिंबटिंब राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली. पर्याय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम. 5 भारताने टिंबटिंब या देशात शांतीसेना पाठवली होती. पर्याय पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका. 5 विधानांच्यासाठी 5 गुण निर्धारित केलेले आहेत. ब प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा. इथे चुकीची जोडी आहे ती ओळखून पुन्हा लिहायची अचूक. त्यासाठी 3 गुण आहेत. क्रमांक 1 WTO जागतिक आरोग्य संघटना. NGO ग्रीन प्रेस. CNN 1990 या चॅनेलने भारतात प्रवेश केला. क्रमांक 2 LTT श्रीलंका. IRA आयर्लंड. बस्क फादरलँड अँड लिबर्टी पोर्तुगाल. क्रमांक 3 राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग महिलांच्या तक्रारींचे निवारण. माहितीचा अधिकार कायदा 2005. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या वादाचे निवारण. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. 1 या कंपनीचे एका गटात मुख्यालय असते, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. ट्रान्सनॅशनल कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी. प्रादेशिक कंपनी. 2 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण ते काश्मीरचे नव्हते. तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली. तेथे रोजगाराच्या संधी नव्हत्या. क्रमांक 3 स्वीडनमध्ये लोकपाल कार्यालयास टिंबटिंब म्हणतात. ॲम्बुड्समन. सुओमोटो. लोकायुक्त. 4 भारत पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार. मास्त्रोक्त करार. फराक्का करार. सिमला करार. प्रश्न आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत. 1 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे क्षेत्र.
2 राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील लोकांचा सहभाग. 3 अल्पसंख्याकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीचा आयोग. 4 जगात प्रचंड प्रमाणात मालवाहतूक करणारी जहाजे. ई प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखावल. या 4 गुण आहेत. 1 रशिया, युक्रेन, ताजिकिस्तान, चेक गणराज्य. 2 युनिलिव्हर, बजाज, अमूल, गोदरेज. 3 हवामान बदल, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण. 4 राष्ट्रवाद, दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न जो आहे एकूण 9 गुणांचा आहे. त्यातली प्रश्न आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, तो 4 गुणांचा. आणि संकल्पना चित्राचा विषय आहे पर्यावरणाशी निगडीत समस्या. इथे 4 चौकटीमध्ये 4 समस्या लिहायच्या, 4 गुण निर्धारित आहेत. प्रश्न आहे, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा, 5 गुण आहेत. नकाशा दिलेला आहे, शेंगेन क्षेत्राचा नकाशा आहे. इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित नकाशा दिसेल, ते पाहून यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 1 शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या 2 सदस्य देशांची नावे लिहा, 2 गुण. दुसरा प्रश्न, युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या 3 सदस्य देशांची नावे लिहा, 3 गुण. प्रश्न क्रमांक 3 खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहे ते सहकारण लिहा, कोणतेही 5, 10 गुण आहेत. एकूण 7 दिलेले आहेत, 7 पैकी 5 सोडवायचे, 10 गुण. एका प्रश्नाला 2 गुण. 1 जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. 2 भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. 3 राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. 4 दहशतवाद म्हणजे समाजात दहशत किंवा भीती निर्माण करणे होय. 5 सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. 6 अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही. 7 नाटो ही आर्थिक संघटना आहे. 7 पैकी 5 सोडवायचे, 10 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 4 खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 संयुक्त राष्ट्र संघटना आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता. 2 भारत आणि चीन. 3 गरिबी आणि स्त्रिया. 4 राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. 5 गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. प्रश्न क्रमांक 5 खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3 सोडवायचे, 5 पैकी आणि 12 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 मानवतावादी हस्तक्षेपाबाबत आपले मत नोंदवा. 2 भारतीय कृषी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा प्रभाव पडला. 3 भारतातील महिलांच्या स्थितीबद्दल तुमचे मत नोंदवा. 4 जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. 5 माहितीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा, कोणतेही 2, 4 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 युरोपियन संघाची स्थापना व त्याचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. 2 जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू स्पष्ट करा. 3 भारतातील विकास प्रक्रियेचे 3 पैलू स्पष्ट करा. 4 राष्ट्रीय एकात्मतेसाठी संरचनात्मक दृष्टीने भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी केल्या आहेत. 4 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. प्रश्न क्रमांक शेवटचा 7 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट लिहा. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे, 10 गुण आहेत. पहिला प्रश्न, भारतातील प्रशासकीय सुधारणा खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 1 लोकपाल आणि लोकायुक्त. 2 नागरिकांची सनद. 3 ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स. 4 माहितीचा अधिकार. 5 नागरिकांचा सहभाग. किंवा दुसरा प्रश्न दिलेला आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. 1 भौगोलिक घटक. 2 आर्थिक घटक. 3 ऐतिहासिक घटक. 4 राजकीय घटक. 5 आंतरराष्ट्रीय व्यवस्था. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा, 10 गुण आहेत. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा. तसेच लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. धन्यवाद. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.